अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी कलहिप्परगे गावच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा पसरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच गावातील सतर्क नागरिकांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। माहिती मिळताच वन विभागाने अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली। जमिनीवर आढळलेल्या पायाच्या ठसांची तपासणी करण्यात आली। प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्याचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की बिबट्या प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या, कुत्रे आणि वासरे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो। मात्र काही वेळा रात्री किंवा पहाटे एकटे जाणारे लोक, लहान मुले, शेतात काम करणारे शेतकरी, ऊस तोडणी मजूर यांच्यावरही हल्ल्याच्या घटना घडू शकतात। विशेषतः ऊसाच्या शेतात बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याने अशा भागात धोका अधिक असतो। जंगलातील अधिवास कमी होणे आणि अन्नाची कमतरता यामुळे बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ जातात। बिबट्याचा स्वभाव पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करण्याचा असल्याने अचानक समोर आल्यास पळू नये असेही अधिकाऱ्यांनी सांगितले। ग्रामस्थांनी काही खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो। रात्री एकटे फिरणे शक्यतो टाळावे, समूहाने फिरावे, टॉर्चचा वापर करावा आणि मोठ्याने आवाज करत चालावे। बिबट्या दिसला तर पळण्याऐवजी शांत राहून मोठ्याने ओरडावे आणि हात वर करून स्वतःला मोठे दाखवावे असे मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान वन विभागाचे अधिकारी सोनटक्के यांनी ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। दरम्यान कलहिप्परगे येथे बसवराज हडपत यांच्या शेतामध्ये बिबट्या दिसल्याचं निदर्शनास आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या संदर्भात आनंद बुक्कानुरे यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना वन विभागाने जातीने लक्ष घालून शोध मोहीम करावी असे आवाहन केले आहे। एकंदरीत जेऊरवाडी आणि कलहिप्परगे या भागामध्ये बिबट्या सदृश वन्य प्राणी मूळ शेतकरी आणि या भागात बिबट्या सदृश वन्य प्राण्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। ಇಲ್ಲಿ ಬಸವರಾಜ ಹಡಪದ ಕಾಂತ ಪೂಜಾರಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮೈಮೇನ್ ಹೊಂಟದ್ರಿ ಬಿಬ್ಟ್ಯಾ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 10-15 ಮಂದಿ ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ವಸ್ತಿ ನೋಡ್ಯಾರ ಇಲ್ಲಿ ಹಿಂಸಕ ಪ್ರಾಣಿ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲರೂ शेतकरी बांधव ರಾತ್ರಿ ಲೈಟ್ ಇದ್ ಬದಲಾದಾಗ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೊಲದಾಗ ನೀರು ಉಣಿಸ್ಲಿಕತ್ತಾರ। ಇದಕ್ಕಾಗಿ ಎಷ್ಟೋ ಜನಾವರ ಹೊಲದಾಗವ ಎದ್ರ ಮ್ಯಾಗ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಗಿ शेतकरीದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ನುಕ್ಸಾನ ಅವ, ಜೀವಿತಹಾನಿ ಆಗೋದು ಶಕ್ಯತೆ ಅದ। ಅದ್ರ ಸಲಿಂದ ಫಾರೆಸ್ಟ್ ವಿಭಾಗ ತಾಬಡ್ತೋಬ್ ಇಲ್ಲಿ ಗಸ್ತ್ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ शेतकरी ಬಾಂಧವಗ ಸುರಕ್ಷೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಮತ್ತ ನಾ ಥೋಡೆ ಆಳಿ ಈ ಪ್ರಶಾಸನಕ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, आमदार ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಅನ್ನ ಪ್ರಶಾಸನ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ನಾವು ತಿಳಿಸಿದೆವು। ತಾಬಡ್ತೋಬ್ ಬಂದು ಈ शेतकरी ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಈ ಕಡೆ ನೋಡ್ರಿ, ಈ ಕಡೆ